बघा आजी, परत आता वास येतोय घरात तेलाचा, येतोय की नाही? हा, मला काय वाटतं माहितीये का, त्या मीराने आईंना शिळं तेल वापरायची बंदी केली असेल का? हा, म्हणून रोज नवीन तेल बनवतायत आई. वैशे, तुझं डोकं ना भारीच चालतंय बाई. अगं तेलाच्या बाबतीत कोण कशाला असं करेल? आजी, तुम्ही त्या मीराला किचन मध्ये जायची बंदी केली, त्यामुळे तिला दुसरा काही करायला उद्योग नाही, बाकीची कामं करतच नाही ना घरातली. आईंच्या डोक्यात असं काहीतरी भरवत असेल ती. वास येतोय की नाही सांगा, पण येतोय की नाही? हो ग बाई, वास येतोय तर. उमे, थांब जरा. काय ग, रोज रोज आपल्या घरात तेलाचा वास कसा काय येतो ग? रोज रोज तू तेल उकळवतेस काय? का नवीन नवीन तेल बनवतेस? नाही आई, तसं नाही, पण तेल गरम करून डोक्याला लावलं ना तर डोकं शांत होतं, म्हणून जरा गरम केलंय. म्हणजे तुम्ही रोज तेल गरम करता आणि ते पण एवढं? हा, नाही 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 नाही, हे तुमचं डोकं नाही, हे सगळं मीराने शिकवलं ना तुम्हाला? हा, तिला सांगा, मी म्हणत तुझी पार्लरची क्लायंट नाहीये, सासू आहे तुझी. वैशू बोलते ना, ते अगदी बरोबर बोलते. हे रोजचं तेल उकळवणं म्हणजे गॅस किती जात असेल ग? हे बघ, हे अशा तऱ्हेने ना घरात माझ्या पैशाची नासाडी मला चालणार नाही. पैशाची नासाडी? आई, इतक्या वर्षात तुम्ही हेच ओळखलत का मला? आणि वैशू, पैशाच्या नासाडीबद्दल तू तर काही बोलूच नकोस, कारण कोण पैसे कमावतं आणि कोण नासाडी करतं ना, हे मला चांगलंच माहिती. आदनामधनं येत जा का घरी, आणि मल्हारलाही घेऊन येत जा. काय येत जात राहिलं म्हणजे माणसांची ख्याली खुशाली कळते, संपर्क राहतो. आणि मिरू, हो बाबा येईन. तिकडे काही बिनसलं, काही भांडण झालं म्हणून मग बाबांची आठवण आली म्हणून मी आले, असं नसतं बेटा. वातावरण नॉर्मल असतं नाही येत जा ना. बाकी बरीच ना ग, बरं आहे ना सगळं? बाबा गेल्या 2 मिनिटात ना तुम्ही हे 4 वेळा विचारले काय झालंय नक्की. नाही, कारण असल्याशिवाय तुम्ही विचारणार नाही. नाही नाही बाळा, कारण वगैरे नाही, सहज एक काळजीपोटी विचारलं ग. तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज सांगा ना काय झालंय. शपथ काय बाळा. मिरू, ते हे समाधानराव मल्हारचे बाबा येऊन गेले ग, तक्रार करत होते तुझी. खूप रागात होते ग, म्हणजे काय 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 बडबडले. नाही पण मी शांत होतो, शांत पण ठाम. मी तुझ्या बाजूने होतो, तुझी बाजू घेऊन व्यवस्थित बोललो त्यांना. तुला तिकडे पुन्हा काही बोलले का घरी आल्यावर? नाही, मला काहीच बोलले नाही, आणि घरी तर सगळं व्यवस्थितच चाललंय. नाही म्हणजे असं काही असतं तर बोलले असते ते मला. बराच उशीर झालाय, झोपा आता. जागरण वगैरे करू नका, तब्येतीला सांभाळा. आणि मिरू, बाबा आहे, काळजी घ्या. काय ग, काय झालं? बाबांचा फोन होता. मल्हारचे बाबा माझ्या घरी गेले होते, माझी तक्रार करून आलेत. चला, काय बसलाय काय तुम्ही? बरायचंय ना आपल्याला. गरम आहे पातेलं, मी आत्ता आणलंय ते. मल्हार, सकाळी क्लायंट आल्या होत्या, त्यांना आपलं तेल खूप आवडलं, तर त्या असं सुचवत होत्या की आपण ना अजून घरगुती ब्युटी प्रोडक्ट्स बनवायला हवे. काय विचार आहे मग? नाही, आयडिया चांगली आहे, पण मला असं वाटतं की आपला या तेलाच्या बिझनेसमध्ये ना अजून थोडासा जम बसू दे. इथे एकदा जमून गेलं ना आपल्याला की बाकी पण काही प्रयत्न करता येतील. छान आयडिया. चला चला. नमस्कार सर. अरे नमस्कार. 100 वर्ष जगणार तुम्ही, तुम्हालाच फोन करणार होतो. मला 100 बॉटलची ऑर्डर द्यायची आहे. किती? 100. बर,
अहो खूप उत्तम तेल आहे तुमचं. ज्याने ज्याने तेल नेलंय ते फोन करून ऑर्डर देत आहेत. खूप चांगले रिझल्ट आहेत. थँक्यू सर. माझ्याकडे आत्ता ह्या 10 बॉटल्स आहेत. मी बाकीची ऑर्डर लवकरात लवकर घेऊन येतो. हो हो नक्की. थँक्यू. हेच हेअर ऑइल हवे होते मला. कितीला आहे? मल्हार, हेअर ऑइलच्या सगळ्या बॉटल्स विकल्या गेल्या. मल्हार इतका खुश काय, मी इतका त्रास देते तरी? नक्कीच काहीतरी गडबड आहे. चला, बाद झालं. मला थोडं राहिलंय. मला काही ऐक, ऐकून घेणार ऐक, नाही ऐक. मी हे तुझं. बघ, आहा, हे दिवस संपला, काम पण संपायचं. चला झोपा आता. खूप कष्ट केलेत, खूप कामं केलीत, संपा. मल्हार थोडंसं चला राहिलं बाय होतं. बाय, गुड नाईट. मोबाईल पण असा बाजूला ठेवून देतो मी. झोप चल. हे घ्या. काय हो, नोकरी कशी चालू आहे तुमची? काय बाहेर काय आहे? बघतोय आज सूर्य नक्की कुठनं मावळला. झाली मस्करी करून? काय झालंय तुला? नाही आज अचानक माझ्या नोकरीची चौकशी वगैरे. ऐका ना, अशा सगळ्या गोष्टी असतात अहो माझ्या डोक्यात. पण काय ना, दिवसभर घरात एवढी कामं असतात, इतकी थकून जाते ना मी, विचारायचंच विसरून जाते. नाही खरंय ग, खरंय. खूप कामं करतेस तू आणि दमतही असशील. मी काय म्हणते, म्हणजे तुमच्या नोकरीच्या इथून थोडासा ऍडव्हान्स मिळतो का बघा ना. थोडे पैसे मिळाले ना तर बाबांनी हे लोन केलं ना घरावर, ते फेडून टाकू आपण. 1 मिनिट वैशू, तुझी तब्येत बरी नाहीये का ग? मस्करी नका करू. वैशू, खरंच तुला माझी आणि घरच्यांची इतकी काळजी वाटते का ग? हो वाटते. असा विश्वासच बसत नाही. कधीच बसत नाही, बसणार पण नाही. काय ना वैशू, ती कोको आली होती आपलं घर पाडायला, तेव्हा इथे सुंभासारखी नुसती उभं राहून बघत होतीस तू. इतकीच जर काळजी वाटत होती ना तर एखाद्या बाईनी नोकरी शोधली असती, एखादं काम बघितलं असतं, 4 पैसे कमवले असते, नवऱ्याला हातभार लावला असता. पण आपण काय करता? आपण नुसते घरी बसून असता. नाही, नुसतं घरी बसणं वाईट नव्हे. आजीचे कान भरणे हा एक कार्यक्रम सुरूच असतो. तेव्हा वैशू ऐक माझं, प्लीज. या घरच्यांची, माझी, घराची, कर्जाची तू अजिबात काळजी करू नकोस. ते आम्ही बघून घेतो. आणि हो, पुढच्या 6 महिन्यात त्या कोकोचं कर्ज फेडतो की नाही बघ. बाबा प्लीज मला किचनमध्ये जाऊ द्या ना. आजी तुम्ही तरी सांगा ना काही. प्लीज जाऊ द्या ना मला किचनमध्ये. अजिबात जायची परवानगी मिळणार नाही. जेव्हा तुला अक्कल येईल ना तेव्हाच जायला मिळेल. अगदी बरोबर बोलतोय तो. आमच्या परवानगीशिवाय जर तू किचनमध्ये गेलीस ना तर माझ्यासारखे वाईट मीच असेल. मल्हार अरे काय, पण मला सांग तरी. मल्हार काहीतरी सांग ना प्लीज. 1 2 3 सरप्राईज. मल्हार हे माझ्यासाठी थँक्यू. मल्हार पण हे खूप मोठं गिफ्ट दिसतंय रे. मल्हार तू का उगाच खर्च मीरा, करतोय? माझ्या सरप्राईजची मजा घालवू नकोस ना तू आता. उघड ना, मला खात्री आहे तुला आवडेल. बघ बघ बघ. काय आहे? इंडक्शन.
आवडलं? खूप थँक्यू. थँक्यू काय, खरं सांगू का, यात ना माझाच फायदा आहे. आता मी कामावरून आल्यानंतर मला तुझ्या हातचा चहा मिळेल ना, देशील ना? नक्की दे. थँक्यू. बोल ना. मला रे गुड न्यूज आहे. काय? तू गेस कर, आपल्या तेलाचा एकूण बिझनेस किती झालाय? सांग ना तूच आता. 10,000 रुपये एका आठवड्यात. काय? आता याला पण काय म्हणायचं, एक्स्ट्रा इन्कम, बोनस नाही, कारण तुझा पगार आहेच आणि त्यात आता ही इन्कम. मला असंच जर चालत राहिलं ना तर तू बघ, आपण लवकरात लवकर आपलं घर सोडवू शकू. हो मॅडम, जरा धीरानं घ्या. हे बघ, बिझनेस आहे हा, अप्स अँड डाऊन्स होत असतात. आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. हो ते करूच आपण, पण ही मोमेंट एन्जॉय करू शकतो ना. बस क्या, सेलिब्रेशन तो बनताय. काय चाललंय? सलॉन मध्ये फोनवर बोलायला बंदी आहे, माहितीये ना? आणि फोनवर जर का बोललं तर 1000 रुपये फाईन आहे. 1000 रुपये भर आत्ताच्या आत्ता. सेलिब्रेशन करतायत. बोल. 1000 रुपये फाईन भरावा लागला ना माझ्यामुळे. अगे रोजचे ग, जाऊ दे ना, सोड ना. आता थोड्या वेळाने येतील बघ, बेटा बेटा करत. बरं जाऊ दे, चल आता मी खरंच जातो. हा, आय लव्ह यू. काय? आय लव्ह यू. वा मीरा, आय लव्ह यू टू. बरं चल चल, हा आता कामाला लाग. उगाच जास्त रोमॅन्टिक होऊ नको. हे बरं आहे तुझं. ओके बाय. जा बाय. सासूबाई, मला जरा चिमटा काढता का तुम्ही? स्वप्न नाही बघत आहेस, खरे पैसे आहेत. काय? एवढे पैसे तुम्हाला कोणी दिले? सांगा ना. तुम्हाला कोणी सापडले का, की तुम्हाला कोणी दिले? तुम्ही सांगा ना, सांगा ना. बक्षीस मिळालं का तुम्हाला? तू आंबे खाला, कोई कशाला मोजतोयस? मी कशाला कोया मोजू? ते काय ना, या सीझनला मी आंबाच नाही खाल्लाय नेमका. एक काम कर, हे घे, हे घे पैसे तुला आणि मेघाला. पिक्चरला जायचंय ना? निघा निघा निघा, एन्जॉय. हा हा, जा जा. किती वेळा हिशोब करायचा, कोणी करू पण देत नाही. आला फोन. बोला, आंबे खाल्ले? काय वाटेल ते काय बोलताय? हो सॉरी 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 सॉरी. ते सॉरी ठेवा तुमचं तुमच्याकडे. त्या मीरा आणि मल्हारचं काय चाललंय त्याची माहिती काढा. काढूया की, पण त्यासाठी ना पैसे लागतात. खूप खर्च असतो अशा गोष्टींना. पैसे मिळणार, डबल मिळणार. काय सांगताय? आत्ता मिळतात त्याच्यापेक्षा डबल? हो, य नेहमीपेक्षा डबल. तुम्ही फक्त लवकरात लवकर बातमी काढा. नेमकं काय चाललं असेल या दोघांचं? बया काम करत नाही तरी दिवसभर बसून, आणि मी काढायचे कचरे घरातले सगळे. वैशू काम करत या, मिठाया खायची अक्कल आहे, बॉक्स नाही टाकायचे कचरे. म्हणजे यांनी आता सलून सोडून घरी केस कापायचा धंदा सुरू केला की काय? मीरा, मीरा, मीरा बाहेर ये. काय झालं? काय झालं? काय झालं? हे केस कुणाचे आहेत? एवढे केस कुणाचे आहेत इथे? कुणाचे केस आहेत हे? मीरा, ए मीरा, अगं या बरं झालं. तुम्ही नाही नाही, बाकी काही बोलू नका. केस बघा, म्हणजे सलून मध्ये कापत होते ते कमी होतं म्हणून आता घरात कापायचा धंदा सुरू केला की काय यांनी? कुणाचे आहेत हे केस? कुणाचे आहेत? माझे केस आहेत ते. तुमचे? हो, माझे केस आहेत.
मीरा घरीच असते ना, आणि मग बाहेर जाऊन कशाला केस कापायचे म्हणून तिला म्हटलं मी माझे केस काप म्हणून. ते माझे केस आहेत. मीरा, अगं हे लोक तुला काय बोलतायत? हे असं की तू घरात बसलीस म्हणजे ह्याला म्हणायचं तू रिकाम टेकडी घरात बसलीस? हे काम लावतायत का तुला? आई, मी रिकाम टेकडी नाहीये आणि ते मला वाईट बोलत नाहीये. ते कधीच बोलत नाहीत मला असं काही. मग सांग त्यांना तू कुठे काम करतेस, कुठून पैसे आणतेस सांग, नाही तर हे बोल लावतील तुला म्हणतील तू बसून खातेस, काहीच काम करत नाहीस. नाही ग बाई, मला माझ्या मुलीला असं बोललेलं अजिबात चालणार नाही. मला तिचा स्वाभिमान खूप महत्वाचा आहे. मी आत्ताच सांगते तुम्हाला. तू सांग ना, तू आत्ताच्या आत्ता यांना सांग तू कुठे काम करतेस आणि काय काय करतेस ते सांग. मी काम शोधते. कुठे शोधतीये? कोण देणार ग तुला काम? इंजिनियर असून सुद्धा ना 25-25 लाख रुपये द्यावे लागतात हा नोकरी मिळवायला. तुला कोण देणार आहे का काम? अच्छा, म्हणजे आता आम्ही तुझ्यासाठी म्हणून 50 लाखाचं वेगळं कर्ज काढायचंय का? बस वैशू, आता ती सांगते ना तुला, ती नोकरी शोधते म्हणून. तू जा आधी तुझं काम कर. सतत ना मलाच ओरडा. पण आहो ती काम शोधतीये ना, मिळालं तर नाहीये ना. तू काय करतेस? हा, कुठे काम करतेस तू? बाहेर कुठे करतेस का? हा, बोल बाळा. चहा आणते मी. अगं ऐक ना मीरा, ऐका ना वहिनी, ऐका ना, ती चहा आणते ना आपल्यासाठी. अहो पण ती असं कसं ना? तुम्ही का सारखं बोलता तिला? आता काय केलं मी? अहो मी काय केलं? मी तिच्या काळजीने धावत पळत आले होते. ऐका ना माझं, ती या घरासाठी करते, तिचं प्रेम आहे या घरावर. का तुम्ही सारखं बोलला होता तिला? माझ्या मुलीचा स्वभाव चांगला आहे हे मला चांगलंच माहितीये, पण नुसता स्वभाव चांगला असून चालत नाही हो ताई. कसं कळत नाही तुम्हाला? सगळी सोंग आणतायत पण पैशाचं सोंग नाही आणतायत. मागच्या वेळेला वहिनी मी तुम्हाला सांगितलेलं होतं ना की माझ्यावर कशी परिस्थिती आली येते, मी कशी हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगती येते. तशीच वेळ तिच्यावर येऊ नये. आतापर्यंत तुम्हाला सांगते तिच्याकडे जॉब होता, तिचे पैसे काही. अहो पण ती जॉब नसती करत ना तरी ती हातभार लावते घराला. कशी हातभार लावते? घरात तर बसून असते का? एक मिनिट, घरात बसून नाहीये ती आणि मी मिळून आम्ही तेल तयार केलंय, केसांसाठी तेल तयार केलंय. छानचं नाव दिलंय आम्ही त्याला, राणी मी होणार. हे बघा, आम्हाला ना माणसांची गरज आहे, तुम्हाला सुद्धा पैशाची गरज आहे की नाही? तुम्ही मदत करा ना आम्हाला. अहो तुमचा घर खर्च सुटेल, विचार करा या गोष्टीचा जरा. खूप चांगलं करताय हो तुम्ही, खूप चांगलं करताय तुम्ही हे जे करताय ना, म्हणजे घरना बिझनेस करताय हे मला आता कळलं हो. मला माहिती नव्हतं. उगाचच बोलले मी माझ्या मीराला. मी येणार, मी तुमच्या मदतीला येणार, पण ना आता नाही. काय माहिती का, मला ना हे सगळं ना यांना सांगायला पाहिजे हो. खूप डोक्याला असे हात लावून बसले असतात, खूप काळजी वाटते त्यांना तिची. मी यांना फोन करून सांगते. हा इथे रेंज नाहीये ना. हा मी आले. सर, इन्व्हेस्टमेंटची तुम्ही काळजीच करू नका, ते मी बघते. हो, आपण फक्त आपल्या 2-3 ब्रांचेस वाढवण्याचं मनावर घेऊया. हां, एक्सक्यूज मी, मला एक अर्जंट फोन कॉल येतोय. मी थोडा वेळ आपला कॉल होल्डवर ठेवते. हां बोला. हॅलो खोखूबाई, तुमचं काम झालंय बरं का? काम झालंय? हो. ग्रेट. काय न्यूज आहे? पैसे मिळणार. न्यूज सांगितल्या पैसे मिळणार. पटकन सांगा. बरं ऐका, मीरा आणि मल्हारने एक घरगुती व्यवसाय सुरू केलाय. केसांना लावायचं तेल तयार करतायत ते लोक, आणि त्याचं नाव राणी मी होणार असं ठेवलंय. फारच जोमात चालू आहे बरं का व्यवसाय. मॅम काय झालं? ऑल ओके ना? सलॉनमध्ये वापरलं जाणारं राणी मी होणार तेल आहे ना, ते मीरा आणि मल्हारचं आहे. काय? आमरस आणलाय मी आज पण. मल्हार,
हां बोला ना मॅम. फोनवर बोललं की 1000 रुपये फाईन आहे, माहितीये ना तुला? देतो मॅम. नाही आत्ता राहू दे, पण पुढच्या वेळेला जर का फोनवर बोलताना दिसलास तर डबल फाईन, म्हणजेच 2000 रुपये फाईन भरावा लागेल तुला. ओके. यू मे गो नाउ. मॅम तुम्ही त्याला बोलला का नाही डायरेक्ट? तो मल्हार चीट करतोय तुम्हाला, असंच का सोडलं त्याला? हे शून्य, शट अप. तडफडवून मारण्यात जी मजा आहे ना, ती असं एका झटक्यात मारून मिळत नाही. कळलं? शून्य,